हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे क्युटी परी. तर आज आहे परीच्या शाळेमध्ये पालखीचा कार्यक्रम. त्यासाठी मी सगळी तयारी तिची आधीच करून घेतली, जेणेकरून वेळेवरती खूप गोंधळ नको व्हायला आणि तिचं लवकर मला तयारी करता येईल. तर त्यासाठी मी आधी तिला छानपैकी साडी वेअर केली आहे आणि काल जी ज्वेलरी घेऊन आले होते ती ज्वेलरी मी तिला वेअर केली. तर खूप छान दिसत होती ती ज्वेलरी, छान वाटत होती, क्यूटसी. त्यानंतर मी त्याला सकाळी खूपच घाई होती तर नेलपेंट वगैरेसुद्धा लावून घेतले आणि तिचे जे मॅचिंग बँगल्स होते ते तिला एक साईज मोठे आले, त्यामुळे ते कॅन्सल करून तिला हे ग्रीन कलर मी घातले होते जे होते ते माझ्याकडं. त्यानंतर ती अशी दिसते आहे बघा, तिचं लुक किती छान दिसते आहे. त्यानंतर तिला मी स्कूलला पाठवलं. स्कूलला गेल्यानंतर माझी घरातली कामं पेंडिंग होती. सकाळी मम्मी स्वयंपाक करून गेल्या होत्या, बाकीची माझी कामं बाकी होती. तर सगळ्यात आधी मी मशीन लावायला घेतली, कारण की जोपर्यंत माझी बाकीची कामं होतात तोपर्यंत माझी मशीनसुद्धा होऊन जाईल आणि लवकर कपडे सुकायला टाकता येईल. तसंही कपड्यांचा आता प्रॉब्लेम नाही होत, कारण की आता ऊन छान पडते त्यामुळे लवकर कपडे सुकून होतात. पावसामध्ये थोडासा प्रॉब्लेम व्हायचा. तर मी इथे मशीन लावली, तोपर्यंत एका साईडला मी आले बेडशीट चेंज करायला. तर दर 2 दिवसांनी मला बेडशीट चेंज करावंच लागतं, कारण की परी शक्यतो ड्रॉईंग वगैरे करताना बेडशीटवरती तिचे कलर वगैरे पाडतात आणि ते लगेच खराब होऊन जातं. तर बेडशीट वगैरे चेंज करून झालं, मी नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर लगेच घरामध्ये मी डस्टिंग करून झाडू मारून घेतला. झाडू मारूसपर्यंत परीचा यायचासुद्धा टाईम झाला होता. तर झाडू वगैरे मारून घेतला, तोपर्यंत माझी मशीनसुद्धा झाली. तर मी सगळ्यात आधी कपडे स्टँडवरती टाकले आणि फरशी पुसायची बाकी होती, त्यामुळे मी आज स्टँड बाहेरच ठेवलं होतं. छोटासा वाटा आहे माझी इथं, मी वाट्यावर स्टँड ठेवलं होतं. तोपर्यंत परीसुद्धा आली. तर तिला छान फ्रेश वगैरे केलं, तिला इथं टी व्ही लावून दिली. ती तिची टी व्ही एन्जॉय करते. तोपर्यंत मी इकडे आले किचनमध्ये. माझी जी सकाळची कामं होते ते किचन माझं तसंच होतं, ते मला सगळं आवरून घ्यायचं होतं. तर सगळ्यात आधी सगळी भांडे वगैरे उचलून मी सिंकमध्ये ठेवली. किचन वाटा छानसा घासून वगैरे स्वच्छ केला. तर जोपर्यंत मी असं पाणी टाकून स्वच्छ करत नाही ना, तोपर्यंत मला स्वतःलाच ते नाही वाटत. पाणी टाकल्यानंतरच मला ते छान वाटतं. छान पाणी वगैरे टाकून स्वच्छ करून मस्तपैकी त्याला क्लीन करून घेतलं. त्यानंतर मी लगेच लागले भांडे घासायला. तर एका साईडला मी भांडे घासते, तोपर्यंत मी एका साईडला मी पहिला जेवायलासुद्धा दिलं होतं दुपारचं जेवण. तर त्याच्यासोबतच मी थोडंसं गप्पा मारता ह्या साईडला मी भांडे घासत होते. मी भांडे घासते तोपर्यंत ती सिंचन बघत होती आणि सिंचन बघता माझ्यासोबत गप्पा मारत होती. आज स्कूलमध्ये तिने काय केलं, कसं एन्जॉय केला, कोणत्या गाण्यावरती डान्स केला, टीचरने काय शिकवलं, हे सगळं ती माझ्यासोबत गप्पा मारत होती. तर पाठीमागे येऊन आणि हे आमच्या दोघींचे डेली रुटीन आहे. ती स्कूलमधनं आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होते, टी व्ही बघते आणि त्यानंतर स्कूलमध्ये काय झालं काय ते सगळं ती माझ्यासोबत शेअर करते. त्यानंतर माझी भांडी घासून झाली, छानसं मी वट्टा वगैरे क्लीन केला. तर भांडे आता मी लगेच लावून नाही घेणार, त्याचं ते सगळं पाणी आहे ते जाऊ देणार आणि थोडासा कंटाळा आला, म्हणजे जाऊ द्या, थोडा लेट भांडी लावूया. त्याच्यानंतर मी इथं छान फ्रेश वगैरे झाले आणि घेतलं मी परीचा होमवर्क करायला. आणि तिला झोप नव्हती तर म्हटलं आपण होमवर्क करून घेऊया. चला तोपर्यंत हिचं मी होमवर्क करून घेते आणि आजचा ब्लॉगही मी इथं स्टॉप करते. भेटूया अजून एका नवीन ब्लॉगसोबत, एका छान ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.